आज आपण गणपती विसर्जनासाठी आलेलो आहोत एका कार्यक्रमाला। 10 दिवस कसे गेले गणपतीचे खरंच काही कळलं नाही। आम्ही घरापासून लांब होतो, पण आरती करणं, प्रसाद बनवणं या सगळ्या गोष्टी आम्ही एन्जॉय केलेल्या आहेत आणि छोटे छोटे मिनी ब्लॉग्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही केलेला आहे। तर आज आहे अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आज आहे आणि आपण आलेलो आहोत त्याच कार्यक्रमासाठी। बेल्जियम मराठी मंडळाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अर्थातच आमचा परफॉर्मन्सही आहे। तर विठ्ठल रखुमांची मस्त चित्र आहेत आणि बेल्जियम मराठी मंडळाचा मस्त हॅशटॅग आहे। तर पाहूयात धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि बाकी सगळं काय। चला तर मग जाऊयात आत। हॉलच्या आतमध्ये जाण्याआधीच इथे वेगवेगळे फूड स्टॉल्स त्यांनी ठेवले होते, ज्यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन पदार्थ होते। तर कुठले कुठले पदार्थ होते ही क्विक नोट आपण पाहूयात, ज्यामध्ये पाणीपुरी अर्थात महिलांचा आवडतीचा विषय। तर पाणीपुरीही ठेवली होती आणि वेगवेगळे स्नॅक्स होते, ज्यामध्ये पावभाजी, पनीर बटर मसाला, बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार इथे होते आणि चहा, कटिंग चहा तर असायलाच हवा, जिथे तुम्ही कार्ड आणि कॅश दोन्हीनी पे करू शकत होतात। यावर्षीची मंडळाची थीम होती वारकरी संप्रदाय आणि त्याच रिलेटेड हे वेगवेगळे फोटोज त्यांनी भिंतीवर चिटकवले होते, जेणेकरून तो इंडियन टच किंवा फील यावा यासाठी। तर हे पाहून खरंच खूप छान वाटलं आणि हा हॉलचा एक छोटासा लुक। यावर्षीचे गणपती बाप्पा थेट भारतातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। दगडूशेठ हलवाई मंदिरामार्फत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि ती साग्र संगीत पद्धतीने विधीपूर्वक आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। तर आता वेळ वाया न घालवता आपण वळूयात सांस्कृतिक कार्यक्रमांकडे। तर आता बोलण्यापेक्षा तुम्ही पाहाच एवढंच मला सांगायचं आहे। खूप सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस इथे झाले आणि खुद्द ॲम्बॅसेडर सर आणि त्यांच्या पत्नीही आले होते। तुम्ही एक छोटीशी झलक पाहू शकता। जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश देवा। माता जागी पार्वती, पिता महादेवा। So thank you Shirish and thank you Tripti and the entire team. Ganapati Bappa Moria. आणि यानंतर आलेल्या मान्यवरांचे जे एम्बेसीमार्फत आले होते त्यांचे भारतीय पद्धतीने गुलाब, पुष्प, नारळ आणि साडी देऊन स्वागत करण्यात आले। ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे।
सगळ्या परफॉर्मन्सेस नंतर गुरुजींच्या हातून विधिवत पूजा आणि शेवटची आरती करून बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आणि हे क्षण खरंच भावूक होते. सगळ्यांनी शेवटचं दर्शन घेतलं बाप्पांचं आणि मनोभावी प्रार्थना करून पुढच्या वर्षी नक्की लवकर या हेच सांगितलं असेल याची मला खात्री आहे. तर आता आपण बाप्पांना घेऊन बाहेर चाललेलो आहोत. बाहेर Murtis we get it in each corner of Pune, so it's not a big deal. In Pune we have such murtis everywhere, but this murti has been gifted to us Maharashtra Mandal with the help of and the blessings of and the devotion of Shirish. So this is very special to everybody in Belgium that Dagdushet Halwai Ganpati is himself here. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती 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 करते की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. युरोपात राहूनही या सगळ्या गोष्टी करतो आहोत हे आमचं भाग्यच म्हणायचं. तर ही जागा पाहून थोडंसं भावूक झालो आहोत. पण भेटूया लवकरच नवीन व्लॉग घेऊन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.